किंग मेकर ट्रॉफी राष्ट्रवादी चषक 2024 आपण या ठिकाणी आजमावता. अफलातून स्पर्धा आपण या ठिकाणी पाहता. सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाले. शंकर आणि त्याच्या सोबत प्रथमेश. शंकर आणि प्रथमेश सलामीची जोडी मैदानावरती आमच्या ऑफिशियल. एकच वादा आमचा बबलू दादा स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. बबलू दादा आता सलमान नजे स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. मेन पंचाच्या भूमिकेत फिरोज सर. 2:32 ची आठवण करून देणारा हा सामना. तर गोलंदाजी मार्क वरती दामतकरांचा आवडता खेळाडू बायकर मॅन नामदेव मार्क एक गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे एकमात्र पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो. मॅचेस आपण रोज 5 वाजता इथे येऊन थांबतो. संघ येतील यांची वाट पाहिली जाते. आयोजक कडक येत पण कोणाला पॅनल्टी देत नाही. सांगतात बाबा ठीक आहे या आरामात या मगरीच्या नमाजीनंतर मॅचेसला सुरुवात होते. पण आरामात आजकाल संघ असं झालंय तर लग्नाचा मुहूर्त किती पण वेळेचा असून दे पण नवरदेव नेहमीच लेट जातो. पण उद्या ठीक 5:30 ला उद्या नाही म्हणजे आता सुरुवात झाली 5:30 ला पहिला चेंडू या ठिकाणी पडेल. पहिला चेंडू जोरदार अपील. आक्रमक चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली. 1 धाव या ठिकाणी सुरुवात झाले. गोलंदाजी मार्क वरती नामदेव. स्ट्राईकला होता तो फलंदाज शंकर. त्याच्या बॅटमधून सिंगल. इथे सुरेख चेंडू समोर सापडला. पंचांनी बॉट उंच केले. सांगितलं चला जाऊ. माघारी पाठवला. पहिला झटका पहिला अत्रा पहिला गडी घरात. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे. वन डाऊनला आपण पाहतो विशाल नवीन फलंदाज. बघा भारतीय संघामध्ये विराट व्ही फॅक्टर जात असतो. इथे भोस संघाकडून ओम कोंडेश्वर तीर्थस्थळ आहे ते आपण पाहतो. बरेच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. रायगड ठाण्याच्या जवळ म्हणजे बॉर्डरवरती असलेलं कोंडेश्वर. पुढचा चेंडू चांगला चेंडू. गतिवाद चेंडू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे चषक मध्ये आज संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. गाठपोली आयोजित आशनेच्या मैदानावरती संघ टॉप 4 मध्ये. इथे चांगला चेंडू. जोरदार अपील. अपील या ठिकाणी सुरक्षित आहे. 2-2 पंच या ठिकाणी पाहतो. मेन पंचांकडे धावायचा मित्रांनो. स्क्वेअर लेग पंचांकडे लवकर जाऊ नका. जो परत मेन पंच स्क्वेअर लेग पंचाला विचारत नाही तो परत मागचा दरवाजा उघडत नाही. डिसिजन येईल तुम्हाला. जरूर डिसिजन येईल. अपील या ठिकाणी सुरक्षित. जोरदार अपील जरूर करण्यात आली होती. तर पंचांचा इशारा नॉट आउट. दबाव टाकण्यात आला होता पण पंच आमचे तटस्थ. एकच वादा राजू दादा. जसं गाणं गाजलं तसं बबलू दादा स्क्वेअर लेग पंच. इथे सुरेख फटका. त्यानंतर तिला दणका. डीप मिड विकेट इतर होणार पार. चेंडू जातो आर पार. सी मारे का पार. 7 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार. ठोक डीजे.
थँक्यू मास्टर. काय गोलंदाजी आहे, पण त्यावरती पाहिला गेला पुन्हा एकदा कमबॅक मिळून देणारा विशालच्या बॅट मधून. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये. चुकी चुकी आणि चुकी याला म्हणतात अग्रबंब. काय घडलं काय बिघडलं चेंडू मला समजत ना. चेंडू माझ्याकडे उमजत नाही. जीवदान या ठिकाणी जमिनी लगत चेंडू केला दान. फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. चांगली सुरुवात तुषारला विशालला या ठिकाणी आपण पाहतो जीवदान भेटले. विशाल आणि त्याच्या सोबत फलंदाज शंकर. खूप मोठं नाव. महाशिवरात्र होती काल. अनेकांनी शंकराची पूजा जरूर केली, पण इथे बहुत संघ विचार करतात हा शंकराची पूजा करावी लागेल, याला चांगला खेळावं लागेल, याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष असेल. हा शंकर कशा प्रकारे फलंदाजी करेल यावरती सर्वांचं लक्ष लागलं गेलंय. दुसरा षटक. दुसरा गोलंदाज संदीप मार्के. गोलंदाजी मार्क वरती. संदीप तयार. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला तो फलंदाज विशाल. डावखऱ्या हाताचा फलंदाज उर्फी चेंडू. जरूर शतरक्षक तिथपर्यंत पोहोचला होता. एसकेएम तिथपर्यंत जरूर पोहोचला होता, पण इथे एकच धाव. एका धावेने स्कोर कार्ड 9 आकड्यावरती. जरूर साऊथ 11 अर्थात साऊथ कुठे असेल तुम्ही व्यासपीठावरती यायचे. नामदेव मार्केचे फॅन, नामदेव मार्केच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने क्रिकेटची मजा. कालपासून मला वैताग दिला होता लहान मुलांनी. कवी आहे का नामदेव मार्के. उर्फी चेंडू. 2-2 शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे कलेक्शन चुकीचा. चेंडू कलेक्ट करू शकले नाहीयेत. जीवन बघत नाही थोडंसं फंबल जाणवलं, पण चेंडू सुरे फेकला होता संदीपकडे. संदीपने फेकला नामदेवकडे. नामदेवला कलेक्शन करता आलं नाही. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. अर्ध्या रस्त्यावर वापस पाठवलं होतं. तिथे फलंदाज विशाल. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. इथे अंदाज चुकला, नशीब हुकला मार्केवाडी संघाचा. पुन्हा एकदा दिला तो फलंदाज जीवदान. 2 धावा. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. कुठेही ठेवा त्याला, चेंडू तिथपर्यंत पोहोचला जातो. 2 धावेने स्कोर कार्ड आमचे नितीश चित्तरे आम्हाला सांगतात धावसंख्या 12. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संदीप राऊंड विकेट चेंडू घेऊन येतोय. विशाल स्ट्राईकला असलेला फलंदाज. चांगली कामगिरी करतो विशाल. त्याच्या बॅटपोतून एक षटका जरूर पाहिला. इथे लेक्स्टमच्या कितीचा बाजा. चेंडू पंच 2 समांतर करतील. भर थंडीच्या रात्री कवायत प्रकार सादर. वाईट चेंडू स्वेर मला एक्स्ट्रा धाव. फोकोची धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. इथे सुरेख लेग स्टंपला चेंडू होता. फ्लिक केला, चेंडूला उडवला. फाईन डिझाईन मध्ये सीमारेषा पार. चेंडू जातोय 7 धावेसाठी. षटका ठोक दिली. त्याला गोलंदाजी दिली नाही. त्या मॅचला ती गोलंदाजी दिली असती तर जरूर आज दामद संघ या टॉप 6 मध्ये असता. इथे षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज संदीपचा. तिथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. सुरेख झेल पकडलाय रुपेशने.
त्याला आतापर्यंत नावं ठेवली जात होती, चेंडू त्याच्या हातामध्ये सापडत नव्हता. त्या रुपेशने सुंदररित्या घेतला झेल. फलंदाज होतो माघारी. ठोक डीजे. लाजवाब. बघा रुपेश मार्क्यावाडीचा सोन्या. लाजवाब झेल त्यांनी पकडलाय. सोन्या 50-50. आपला तो झेल शर्तीप्रेमी येतो. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज योगेश. गोलंदाज तयार. इथे कोणता शतक झाला. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव. दोघांमध्ये झुंबड आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअर कार्ड जाऊन पोहोचते ते आमचे नितेशजी तरे आम्हाला सांगतील. स्कोअर कार्ड झालाय 20-20. 20 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच वावरले जुई 11 वावरले विपक्ष कावदेवी खरवाई. या खरवाई संघ आणि वावरले संघ 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन. या आपण टॉस करून घेऊ म्हणजे विचार येणं आहे. पुढचा तुमचा निर्णय लगेच होईल. टॉस करून घेऊया. या आपण या ठिकाणी गौरव. वाईट चेंडू. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल. एक अफलातून गोलंदाज आहे. मागच्या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. संदीप त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीने ब्रेक टू मिळून देणारा गोलंदाज मी सांगितलं. मागच्या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी केली होती. त्याला सायकल भेटली होती. सायकल मी चालत घेऊन गेलो होतो. थोडी हवा कमी होती. तोच हा गोलंदाज या ठिकाणी सुरेख कामगिरी करतोय. झटका देतोय. ते पुन्हा एकदा ओम कोंडेश्वर भोज संघाला. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. धन्यवाद दिदी मास्टर. कॅप्टन माघारी आलाय. इथे जोरदार अपील. पंताने फिंगर अप केलं. बॅक टू बॅक विकेट. अफलातून कामगिरी या ठिकाणी. माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. विकासला लगातार विकेटचं पतन या ठिकाणी पाहतोय. तारीफ उनकी की जाती है जो तारीफ के काबिल होते. विशाल की तारीफ इसलिए की जाती है कि तुषार अच्छी कामगिरी करता है, अच्छी गेंदबाजी करता है, अच्छा योगदान टीम के लिए देता है. ठोक डीजे. थँक्यू रुपेश. जाताना डीजे मास्टरला भेटून जा. का तो सोन्या सोन्या गाणं लावत नाही तुझ्या आधी. 50-50 गाणं लाव दादा.
हा, सर्किट पाहिलं तर गाणं लावलं तरी चालेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार विशाल. उर्फी चेंडू लगातार तिसरा विकेट. विकेट वरती विकेट 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 विकेट. तर जसं पाहिलं गेलं डीमार्ट मध्ये सेल लागलंय. फ्री 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 फ्री. इथे विकेट ठोक डीजे. थँक्यू टू मास्टर. पियुष, समालोचन करायचं तर खरवईच्या मैदानावरती. खरवई प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक धावेसाठी, प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक चौकारासाठी 500, 1000, 2000 असे पारितोषिक लागतात तिथे. तिथला खेळाडू संघ मालक देवो ना देवो, प्रत्येक खेळाडू दिवसाला 4 ते 5 हजार रुपये करवई प्रीमियर लीगला कमवत असतो. चांगली स्पर्धा आम्ही पाहतो दरवर्षी. करवई प्रीमियर लीग एखादा दिवस जरूर माझ्या वाट्याला येतो, कारण स्पर्धा जरूर सुरुवात झाली होती त्या टायमाला आमंत्रित होतो. पण मुलगावला स्पर्धा होती, त्यानंतर संदीप बोराडे सर तिथे दरवर्षी असतात. एक दिवस अगोदर, एक वर्ष अगोदर पंचांच्या भूमिकेत, नंतर आता समालोचकाच्या भूमिकेत जरूर होतो. देविदास वगैरे दादांचं कौतुक कर. एक चांगली स्पर्धा, त्यांच्या संघाचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी असतंय. आणि त्यामधून करवई संघ एक निवडला जातो आणि तो संघ आज या ठिकाणी खेळला गेलाय. पहिला सामना जिंकलाय, तो दुसऱ्या सामन्यामध्ये भिडणार वावरले संघाच्या विरोधात. जुई 11 वावरले. जीवन बघत त्या ठिकाणी त्यांना थोडंसं पंबल जाणवलं गेलं. धावसंख्या वाढ होते, धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22 धावा. तर स्वप्नील कांबरे याचकडून विशासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. बघा असं लावा, षटकर हॅट्रिक झाल्यानंतर पैसे येऊन द्या. देतो, देणार, गुगल पे, जीपे करतो, पेंट करतो, हे नंतरची गोष्ट. इथे जमा व्हायला पाहिजे पैसे. आता आम्ही पाहिले क्रिकेटची दिल्लीदारी. इथे सुरेख फटका समोर भेटला. बराच वेळ बऱ्याच अंतराने हा चेंडू पाठवला सीमारेषा पार. वाईड श्लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. ठोक डीजे. ला जवाब. धन्यवाद डीजे. जरा पाणी पोचव मैदानात. धावसंख्या स्कोर कर या षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. जीवन भगत गोलंदाजी मार्क वरती होतो सज्ज. जीवन भगतने मनसे आयोजित चषकामध्ये अफलातून कामगिरी केली. डिफेंड कशा धावा करायच्या, 6 चेंडू 7 धावा वाचवल्या. आज खरं असून कौतुक केले गावदेवी भडवल संघाचे. काय गोलंदाजी केली. 4 धावा त्यांनी डिफेंड केला, 6 चेंडू 4 धावा, तेही गुंडगे संघाच्या विरोधात. आणि या ठिकाणी पोहोचवलं गेले. काहीसा कान मंत्र त्या ठिकाणी दिला असेल. 28 धावा 3 षटकामध्ये शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती जीवन भगत. पहिला चेंडू ते पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कडे जाऊन पोहोचले ते 32. ठोक डीजे.
इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज धावपतून माघारी परतेल. झटका दिला गेला आहे तो ओम कोंडेश्वर भोज संघाला. या वावरले संघाचा कर्णधार आमच्या सोबत या ठिकाणी जोडला गेलाय. विनंती असेल गावदेवी कर्वे संघाचा कर्णधार गौरव या आपण टॉस साठी. जुई 11 वावरले आयोजक आणि काय बोलतात ना समालोचकाने आयोजकाचं नाव आणि टीमच्या पाऊंसरचं नाव जरूर घ्यावा, खूप महत्वाचं असतो. प्रवीण मोरे वावरले. बजा ते चौक प्रीमियर लीग असते त्या टायमाला सर्व आम्हाला पाहावंच मिळतात. आता परलीच्या मैदानावरती बहुतेक संघ आम्ही तिकडे पाहिले गेले. चांगली कामगिरी प्रत्येक संघाची पाहिली गेली. आमचाही आज पाहिलं गेलं तर मोरबेमध्ये आमच्याही घरातील एक छोटा मुलगा त्यांनी मामाकडे असताना तिथे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो. इथे गोलंदाज तयार. जीवनचा पुढचा चेंडू जोरदार अपील. बॅटची कडा जरूर या ठिकाणी स्पर्श झालाय. अपील सुरेख होती. जोरदार चेंडू गतिवान चेंडू या ठिकाणी जीवन भगतच्या माध्यमातून. गौरव या जरा टॉस साठी. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वावरल्या संघाला गारवा जाणवला नाही पाहिजे कारण ते गारव्यामध्ये राहतात. बाजूला डोंगर झाडी नदी रेल्वे जमिनी खालून यांची घरावरती खालून जमिनी खालून रेल्वे गेले. एकदम ओके. जरूर आपण पाहतोय इथे चांगला चेंडू. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आदित्य आणि गौरव दोन संघाचे कर्णधार. या स्पर्धेचे मुख्य आयोजक खुरम नझे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस उडवला जातोय. टप खाली पडला गेला चेंडू. इथे सुरेख फटका दूरवर दूर आणि लांब लचक मारलेला फटका षटकार. तर गौरव मात्र अर्थात गावदेवी खरवे संघाने टॉस प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आदित्य जुई 11 वावरले संघ बॅटिंग या ठिकाणी करणार. धावसंख्या स्कोर कार्ड 43. हवा स्कोर कार्ड वरती. इथे धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. 44 आकड्यावरती 45 धावांची गरज विजयासाठी असेल. ते वायरा 11 मार्केवाडी संघाला धावा कशा प्रकारे होतील जरूर ऐकूया आपण प्रियजी बाबरे यांच्या आवाजात. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. आणि जे प्रेक्षक आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी संदीप गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेठ घाले साहेब रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य शिक्षण आणि क्रीडा सभापती यांच्या नावाने रंगली जाणारी किंग मेकर ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऐकूया आवाज प्रियचा संधी देऊया डीजेला.
वावरले संघ आज क्रिकेटच्या स्पर्धेसाठी कमी आणि शर्यतींसाठी जास्त आलेला दिसतोय. ज्याप्रमाणे त्यांनी मजा केलेली आहे पिकअप वरती बसून, जसे 12 वाजले तसे कार्यक्रमाला सुरुवात झाली. हॅलो हॅलो. सुधाभाऊ घारे यांच्या नावाने ठेवण्यात आलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. खुरमबाई यांची विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी, आणि खुरमबाई यांना काल सांगितलं की ही स्पर्धा माझी नाही आहे, ही स्पर्धा ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्या मुलांना मला मदत केलेली आहे त्यांची ही स्पर्धा. मग काल खास करून जे जे कटआउट तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल, ते कटआउट जे जे तुम्हाला पाहायला मिळतात आपले कमिटी मेंबर्स, त्यांची विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेली आहे. जीवन भगत आणि संदीप मार्के ही आघाडीची जोडी. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि चांगला सामना आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे. भोज वर्सेस मार्केवाडी या दोन टीम मध्ये आपल्याला सामना इथून पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. सरळ चाललाय बॉल, ब्लॅक स्क्रीनला धडकत असताना 4 धावा चौकार. धन्यवाद धन्यवाद. टीमची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 5 वरती. फुलटॉस सरळ खेळलेत, मिड ऑनला रनआउटची शक्यता. पोहोचलेत. रन या बॉलवरती मिळत नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. फिरोज कानसर यांचा विशेष आपण कौतुक करूयात. जबरदस्त अंपायरिंग पहिल्या मॅच पासून नॉनस्टॉप. एकाच मॅच मध्ये त्याने ब्रेक घेतलेला, परंतु नॉनस्टॉप. हवेत खेळले, जेलची शक्यता. शॉर्ट स्क्वेअर लेगला पकडली जेल, फलंदाज बाद.
5 धावा धावफलकावरती. पहिलं षटकामध्ये पहिला धक्का लागला. संदीप मार्केतून बाद झालेत. खावगल्ली आपण पाहत आहेत हसनभाई यांचा आपण पाहत आहेत. फक्त हार्बर यांचा शॉप आता ओपन राहिलेला आहे. उर्वरित सर्व शॉप क्लोज झालेले आहेत. फैजल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उद्या गोरेगाव संगीन ऍक्शन. एक गडी बाद 5 धावा. सलमान भाई यांचा हरभरा शॉप. जर कोणाला अजूनही शेंगा आणि हरभरांची चव जर चाकायची असेल तर नक्कीच आपण हसनभाई म्हणजेच आपले सलमान भाई यांच्या शॉपला लगेचच व्हिजिट करा. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला दर रात्री ते आम्हाला हरभऱ्याची व्यवस्था करत आलेले आहेत. आज देखील हसनभाई स्वतः हरभऱ्याची मजा घेत आहेत. सलमान भाई हे देखील हरभरा आणि शेंगांची मजा घेत आहेत. काल त्यानं पद्धतशीरपणे सर्व कमिटी मेंबरची सोय केली होती. कदाचित आज देखील होईल. राऊंड द स्टम्प्स चालला चेंडू सरळ स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात 4. आलाय चौकार. नितेश सरे यांचा पसंतीचा स्ट्रीट फूड म्हणजे हरभरा. चौकाराला ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. एज लागले पाठीमागे चाललाय. ओ चांगली फिल्डिंग. लक स्लिपला रन या बॉलवरती मिळते. ती एक टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10 वर. ऑफ करतात समोर लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते. प्रामाणिक प्रयत्न होते किशोरच्या वतीनं. त्यांना बीट करून बॉल चालला सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहिला. पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या त्या धावा 14. गोरेगाव टीमच्या फैसल या ठिकाणी उपस्थित झालेले. उद्या त्यांचा सामना इन ऍक्शन. बहुत बहुत धन्यवाद हसन भाई और सलमान भाई. थैंक यू सो मच. खुरम भाई की ये प्लानिंग थी. संदीप गायकवाड़ सर ने जो आइडिया दिया था वो मुकम्मल होता हुआ. आवर्जून तुम्ही आपल्या हसनैन भाई आणि सलमान भाई यांच्या शॉपला व्हिजिट करा. गरमागरम हरभरा या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड फ्रेश चिकन सेंटरचे ओनर वक्की शेठ बुबेरे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. या स्पर्धा ते लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. रायगड फ्रेश चिकन सेंटरचे ओनर वक्की शेठ बुबेरे यांचं सुद्धा स्वागत. कोदून काढलाय लॉंग ऑफला. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. हाताचा पिसारा फुलवलाय आणि पकडली जेल. फलंदाज बाद. 14 ला धक्का. दुसरा. बॅट्समन आउट. नामदेव मार्के इन ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये बायकरमॅन कित्येक वर्षापासून मार्केवाडी संघाला एकत्रित बांधून ठेवलेलं आहे. अपवर्ड डाऊनवर्ड या दोन नाण्याच्या बाजू असतात.
तशाच प्रकारचं मार्केवाडी संघाच्या बाबतीत देखील बराचसा झालेला आहे. आता संघ सध्या तरी फॉर्म मध्ये, परंतु जेव्हा जेव्हा संघ डाऊनफॉल मध्ये असतो, नामदेव मार्के यांचा स्पीच मला अजूनही आठवतोय. चांदईच्या क्रीडांगणावरती जो कर्जतचा विश्वचषक म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे, त्याच क्रीडांगणावरती त्यांना बेस्ट बॅट्समन का बेस्ट बॉलर असं समथिंग काहीतरी अवॉर्ड मिळाला आणि त्यानं दिलगिरी व्यक्त केली त्यांच्या खेळाडूंची, कारण तो मैदानाच्या आतमध्ये नेहमी चिडचिड करत असतो, परंतु त्यानंतर पाठीमागे जसं रोहित शर्माची देखील ती सवय आहे की मैदानाच्या आतमध्ये नेहमी चिडचिड करत असतात, परंतु मैदानाच्या बाहेर आल्याच्या नंतर ते अगदी प्रेमळ स्वभावाचे आहेत. ते तुम्हाला देखील ऐकायला मिळेल. आणि चांदईच्या क्रीडांगणावरती त्याने दिलेले स्पीच अक्षरशः भावूक झाले होते. डोळ्यामधून त्यांचे अश्रू आले होते की त्याने संघाला कशा प्रकारे बांधून ठेवलं, कशा प्रकारे एकत्रित ठेवलं, किती अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींना झुगारून त्यानं संघ तशा रीतीने ठेवलेला. ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं बॉलिंग करणाऱ्या टीमवरती. बॉलर ऑब्जेक्शन फक्त कायदेशीर पंचांची डिमांड मैदानाच्या आतमध्ये केली आहे. चला एकच वादा बबलू दादा कुरंबाय थर्ड अंपायरची डिमांड केली मैदानामध्ये. जब तक ये 4 नाइट खत्म नहीं होते खुरम भाई, आपको यहाँ से निकलने की अनुमति नहीं है. और भाग के जाओ खुरम भाई, भागो ना खुरम भाई, भागो. पंधरा धावा, फलंदाज बाद झाले. स्ट्रायकिंग एंडला जीवन. ओ लाऊड अपील, लेग स्टिक मिस करतोय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड पायांवरती आदळला चेंडू. थोडासा खाली होता. हे जीवन बघत दर्शावत असताना डॉट बॉल आला. कॉन्फिडंट अपील योगेशच्या वतीनं. जबरदस्त मॅच. जास्तीचा टाइम या मॅच मध्ये जातोय. दोन्ही टीमने याकडे लक्ष द्या. जवळपास 1:15 झालेले आहेत. वावरले संघाला बिलकुल थंडी जाणवत नसेल, कारण त्यांचे नेक्स्ट मॅच वॉर्मअप चालू आहे. लॉफ करतायत समोर. डाऊन द ग्राउंड, जेलची शक्यता. महत्वाच्या गडीची जेल इथून ड्रॉप करण्यात आलेली आहे. फार कमी वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे स्वतःच्या बॉडीला बॅलन्स करण्यासाठी. तोच बॅलन्स गमावला आणि त्यानंतर या धावा एक या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे चालली आहे 16 या धावसंख्येवर. बोलो तयार. ओव्हर द स्टंप्स एज अँड टेकन मॅचची प्राइज विकेट. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. मार्केवाडी टीमला लागतो धक्का. तिसरा 16ला 3 गडी बाद. थँक यू. संख्या आतापर्यंत 16 वरती. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. ओव्हर नंबर 2 मध्ये 2 महत्वाचे गडी बाद झालेत. दुसऱ्या ओव्हर मधील अंतिम चेंडू. बॉल तयार योगेश. वेगवान क्लीन बोल्ड. जितका सुंदर चेंडू सरळ जाऊन अडलला स्थानवरती. उकडून लावले मिडल स्टिक. फलंदाज बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा 16. विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी राहतो 12 चेंडूंमध्ये. आता विजयासाठी इक्वेशन बाकी राहिले 29.
चला जास्ती टाइम घेऊ नका, बोस टीम प्लीज एकत्रित येऊ नका. कर्णधार 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 29 ची गरज आहे. चला जास्तीचा टाइम घेऊ नका. प्रथमेश आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. हाफ ट्रॅकर फोर्स केलाय. जेलची शक्यता पुन्हा एकदा होती. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग ला वेगानं थ्रो कलेक्ट केला. फलंदाज पंचांचा इशारा नॉट आउट. तिन्ही स्टंप उकडून लावले होते विकेट किपरनं. पंचांचा इशारा नॉट आउट. 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. पंच रिव्ह्यू घेतलेला रनआउट साठी. रनआउट आपण चेक करत आहोत. थोडासा वेळ जरूर घेतला जातो, परंतु कुठल्याही प्रकारचा चुकीचा डिसिजन जाऊ नये त्या कारणास्तव अतिरिक्त वेळ आपण घेत आहोत. फलंदाज बाद पंचांचा इशारा. आम्ही तुमच्या 12th मॅनला दाखवलेलं आहे आणि बाट हवेत होती जीवन भगत यांची. अलाउड नाहीये 12th मॅनला दाखवणं, तरी सुद्धा आम्ही 12th मॅनला दाखवलं. आणि आता तुम्ही जे काय तुमचा प्रश्न असेल ते तुम्ही तुमच्या 12th मॅनला विचारू शकता. फलंदाज बाद.
हवेत खेळण्याचा प्रयत्न, शॉट दरम्यानला कॅच इथून पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. धक्का लागला 5वा. मार्कवाडी टीमला 17 या धावसंख्येवरती. फलंदाज बाद. धन्यवाद. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिल्या बॉलवरती रनआउट, दुसऱ्या बॉलवरती जेलबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बॉलर प्रथमेश. हाफ ट्रॅकर खेचून घेतला ऑन साइडला. किशोर आले डाऊन द बॉल. जेल त्याने पकडली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून बॉल जाईल सडसीमा पार. मिड विकेटला चौकार. 4 आलेत या बॉलवरती. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 21. आता टार्गेटचा विचार केला. आता बॉल बाकी राहत आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी 24ची गरज. दूर आहे भरपूर शरीरापासून. कदाचित अशा बुद्ध नजरेने बघतात. टप्पा पडून आतमध्ये वळण घेत आहे. चला जास्तीचा टाइमपास आपण करू नका प्लीज. आतापर्यंत 21 विजयासाठी 7 बॉल मध्ये 24. खेचून घेतला आडव्या बॅटनं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. एका हाताने अडवला चेंडू. सेकंडचा कॉल. बॉलर एंडला झालाय थ्रो. त्या दरम्यान या बॉलवरती धावा मिळतात 2. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 वरती. आता विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावा संख्येची गरज. फुलटॉस पाठवला लॉंगॉनला. जाईल एक टप्पा घेत. बॉल सीमा पार. धावा 4. 6 मध्ये करायच्या होत्या 22. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 मध्ये 18ची गरज. सहा मध्ये 22 करायचे होते. चौकार आला. 5 बॉलचा आता खेळ बाकी राहिला. 5 मध्ये 18ची गरज. म्हणजे 5 बॉल मध्ये 3 षटकार.
फुल टॉस मिस केला, पाठीमागे विकेट किपर कडे बॉल. रनआउटची शक्यता होती, डॉट बॉल. फुल टॉस मिस केला उमेशनं. या बॉलवरती षटकार आला असता तर 4 मध्ये 12 राहिले असता, तर 4 मध्ये 18 राहिल्यात. लॉफ करतात, कनेक्ट झालाय. जर फुल टॉस आला असता मैदानाच्या बाहेर तर मजा आली असती. अजूनही मॅच बाकी आहे, षटकार आला. आता बॉल बाकी राहतील 3. विजयासाठी करावे लागतील धावा 12. धावसंख्या 33. 3 बॉल मध्ये आता 12ची आवश्यकता. बॉल तयार. दूर शरीरापासून वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आता 3 बॉल मध्ये 11. जीवन भगतनं जे शेवटचं षटक टाकलं त्यामध्ये वाईडला आलेला चौकार, त्याच 5 धावा कदाचित आता बाकी राहिलेल्या. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 11ची गरज. 3 बॉल 11. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार होतो. किशोर साकिंगला उमेश. खोलात होता चेंडू, दूर शरीरापासून डॉट बॉल. 2 मध्ये आता विजयासाठी 11. हा बॉल चांगला होता बॉलरचा. टीमची धावसंख्या आता 34 वरती आहे. 2 बॉल मध्ये 11ची आवश्यकता. ओकेचण्याचा प्रयत्न, आडवा बाटणं खेळतायत, परंतु रन इथून 1 जरूर पूर्ण होते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 35. विजयासाठी 1 बॉल मध्ये 10ची गरज. 1 बॉल 10. चांगला चेंडू जो चालला पाठीमागे. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. 22चा चौकार म्हणजे 6 धावसंख्येनं सामना इथून गमावला. मार्केवाडी टीमनं. विशालसाठी पारितोषिक होतं 500 रुपयांचं, जे आम्ही 12th मॅन कडे जमा केलेलं. विशाल, आपण ते पारितोषिक कलेक्ट करू शकता. लगेचच वळवा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.